आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे, तर तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा। महाराज गजानन महाराज तुमच्या आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत। मग काय, आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे, तर महाराजांच्याच आवडीचा स्वयंपाक बनेल आज किचनमध्ये, पिठलं आणि भाकरी। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते मी तुम्हाला दाखवते। खोबरं तर आपल्याला पाहिजे, आता वेळीने स्लाइस करून घेते, सुरीने माझे धार नाही त्यामुळे हात पण कापतो माझा, त्यामुळे वेळीने स्लाइस करून घेते। आता ते तर नाही दाखवणार तुम्हाला। आणि कांदा खूप आवडतो महाराजांना। लसूण पण घेणार आहे मी, लसूण खोबरं वगैरे, लसूण खोबरं मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे। आता ही कोथिंबीर स्वच्छ धुवावी लागेल, थोडीशी कढीपत्त्याची पानं घ्यायची आपल्याला, आणि बाकीचं तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच। आता ह्याचा लॉक निघत नव्हता, काढला मी। ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून सुकवून डब्यामध्ये भरून ठेवल्या होत्या, तर यातल्या थोड्या मिरच्या 4-5 मिरच्या घेणार आहे। हे सगळं मी बारीक करून घेते आणि आता दाखवते नंतर मी तुम्हाला। कोणाकोणाला पिठलं भाकरी आवडते, मला खूप आवडते, खूप म्हणजे खूपच। असं जेवण पोटभर केल्यासारखं वाटतं, एकदम आत्मा तृप्त होतं। आणि किचनला लागून अटॅच गॅलरी आहे, त्यामुळे किती छान व्ह्यू दिसतो बघा। मी झाडं इकडच्या साईडला लावलेत, त्यामुळे सुंदर वाटतात, म्हणजे जास्त ऊन येतं म्हणून लावलेत। खरं झाडांची जागा चेंज केली। खोबऱ्याचे स्लाइस करून घेतले की वाटण तुम्ही बेसनच्या पोळी करताना सुद्धा टाकून तरी खूप छान लागते बेसनची पोळी। आता हे स्लाइस मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं हे घ्यायचं आपल्याला। आधी पहिले खोबरं बारीक करून घ्यायचं आणि नंतर बाकीचं मिरची, लसूण, कोथिंबीर। खोबरं बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मिरच्या, लसूण, खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं। मिठामुळे बारीक मिरची होते, छान बारीक होते एकदम। थोडंसं जिरं घालायचंय, त्याच्यामुळे छान टेस्ट येते। तुम्ही धने पण थोडे घालू शकता। पिठलं करण्यासाठी पहिले जिरं मोहरी टाकायची, अगदी अर्धा चमचा। तुमचं पिठलं ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे। कांदा टाकायचा, कांदा मी चौकोनी चिरायचा, कारण चौकोनी कांदा उभा नाही चिरायचा, चौकोनी कांदा चिरल्यावर जास्त छान टेस्ट येते। आणि हे जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये। मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या तेलामध्ये, म्हणजे पोटात वगैरे आपला म्हणजे पोट खराब वगैरे होत नाही। तर छान हलवून घ्यायचं, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। हिंग, हळद आणि गरम मसाला थोडा कमीच घाला, नाहीतर काळपटपणा येतो पिठल्याला। आणि या कांद्याच्या ह्याच्याप्रमाणे थोडं मीठ घालायचं, कारण आधी मिरची बारीक करताना मीठ घातलेलं आहे मी, त्यामुळे नाहीतर खारट होईल आपलं पिठलं। आणि थोडे कढीपत्ता घालायचे, 4-5 पानं, आणि चांगलं हलवून घ्यायचं। चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। तुम्ही गरम पण घालू शकता, कोमट पण, थंड पण घालू शकता। चांगलं हलवून घ्यायचं। आता पाणी घातल्यानंतर एकदम जर सुकं पाहिजे असेल तर पाणी थोडं कमी घाला, आणि पातळ पिठलं पाहिजे असं मीडियम पाहिजे असेल तर थोडं जास्त वाढवा, एकदम पातळ पाहिजे असेल तर अगदी जास्त पाणी घाला मग, आणि बेसन कमी घाला। मी आणखीन थोडंसं पाणी घातलं। सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवून घेते आता। आधी मसाल्याच्या डब्याला ही मांडणी घेतली, तेव्हा मला समजत नव्हतं मसाल्याचा डब्बा राहील का नाही, पण खूप छान जागा भेटली त्याला। तुम्ही आता बघू शकता, ही तर खरं महत्वाची टिप्स आहे। थोडं गॅस बारीक करायचा, म्हणजे मंद आचेवर करायचं आपल्याला पिठलं, कारण बेसन जेव्हा आपण टाकतो ना त्या मंदच गॅसवर ठेवायचं, आणि जास्त पाण्याला उकळी येऊन नाही द्यायची, अजिबात नाही। हलकीशी उकळी येते ना तेव्हाच बेसन टाकायला सुरुवात करायची। तुम्ही चाळणीने पण टाकू शकता। आता मी हाताने थोडं थोडं पेरणार आहे, म्हणजे गुठळ्या अजिबात होत नाहीत, अशा पद्धतीने मी हाताने हे करणार आहे, पेरणार आहे। चाळणी तर एकदम प्लेन पडतं, जसं की आळूची वडी करताना आपण चाळून घेतो ना तसं प्लेन होऊन जातं। आता सगळं बेसन घालून घेते, जेवढं त्यात राहील तेवढं सगळं बेसन घातल्यानंतर हलवून घ्यायचं चमच्याने, अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत। असं जरी झाकण ठेवलं तरी पिठलं एकदम छान होणार आहे, कारण अजिबात आपण हाताने पेरून घातलंय ना, एकदम असं होताच नाही ना, तर गुठळ्या झाल्या समजा, मग
पिठलं आपलं थोडं गुठळ्या मोडायला त्रास पण होतो. आता हे झाकून ठेवायचं. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं एक 5 ते 6 मिनिटांनी मंद आचेवर होऊन द्यायचं. पिठलं होत आहे तोपर्यंत आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक करूया. त्यासाठी स्वच्छ धुतलेल्या मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं स्ट्रॉबेरी मिल्कशेक. मी गोड म्हणजे नैवेद्यासाठी गोड काहीतरी पाहिजे म्हणून मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक करते. तर बारीक चिरून घेतलेले आहे. दूध घातलंय. ते मिक्सरला फिरवून घ्यायचं. स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे. महाराजांसाठीच मी केलेला आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक. तर हा नैवेद्यासाठीच आहे. गोड काहीतरी पाहिजे म्हणून मी हे केलेलं आहे. आता पिठलं पण तयार झालेलं आहे. पिठलं किती छान झालंय. असं जर तेल सुटायला लागलं की आपलं पिठलं तयार. आता गॅस पण बंद करते मी. खूपच छान पिठलं झालंय. बाजूने तेल सुटतं ना तेव्हा समजून जायचं की पिठलं तयार आहे. गजानन महाराजांचा आज प्रगट दिन आहे. तर त्याच्यासाठी नैवेद्य करून झालेला आहे. तर कांदा तुम्हाला दिसत असेल मी साली सकट फोडलेला आहे. महाराजांना तसाच आवडतो पण मी स्वच्छ धुवून घेतलाय नंतर त्याला फोडलेला आहे. आणि हे स्ट्रॉबेरी मिल्कशेक गोड आहे त्यामुळे. आणि लोणचं पण महाराजांना खूप आवडतं त्यामुळे लोणचं पण. तर तुम्हाला हे कसं वाटलं नैवेद्याची थाळी नक्की कमेंट्समध्ये सांगा मला. देवाला नैवेद्य दाखवून घेते.